नमस्कार, मी प्रियंका। आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी 2004 पासून सातत्याने पाठपुरावा करत विधानसभेत वेळोवेळी ही लक्षवेधी मांडून प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी प्रयत्न केलेत। 2004 वरिष्ठ सभागृहामध्ये ते 2005, 2006, 7, 8, 9, 10 या इतक्या कालावधीमध्ये ही प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करावी म्हणून प्रत्येक वेळी ही मी लक्षवेधी आणली। पूर्वीच्या मुख्यमंत्री सांगितलं 2007 पर्यंतची घरं कायमस्वरूपी करा। आताच्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2012 पर्यंतची घरं कायमस्वरूपी करा। पण ही 20,000 घरं नेमकी कुठली? उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई जर करायची असेल तर ती 12 नंतरच्यावरच होईल। 12च्या आधीच्यावर कारवाई केली जाणार नाही। आणि बरोबर मी सांगितलं आपल्याला, पुन्हा एकदा सिडकोला हे निर्देश देण्यात येतील की आपण जी कट ऑफ डेट त्या ठिकाणी फायनल केली आणि उच्च न्यायालयाने जी सांगितलेली आहे त्याच्या आधीच्या कोणावरही कारवाई करू नये हे स्पष्टपणे सांगण्यात। जोपर्यंत सिटी सर्वे होत नाही तोपर्यंत कारवाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सिडकोला आदेश। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या लक्षवेधीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले। दोन 2004 वरिष्ठ सभागृहामध्ये ते 2005, 2006, 7, 8, 9, 10 या इतक्या कालावधीमध्ये ही प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करावी म्हणून प्रत्येक वेळी ही मी लक्षवेधी आणली। पूर्वीच्या मुख्यमंत्री सांगितलं 2007 पर्यंतची घरं कायमस्वरूपी करा। आताच्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2012 पर्यंतची घरं कायमस्वरूपी करा। पण ही 20,000 घरं नेमकी कुठली? उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई जर करायची असेल तर ती 12 नंतरच्यावरच होईल। 12च्या आधीच्यावर कारवाई केली जाणार नाही। आणि बरोबर मी सांगितलं आपल्याला, पुन्हा एकदा सिडकोला हे निर्देश देण्यात येतील की आपण जी कट ऑफ डेट त्या ठिकाणी फायनल केली आणि उच्च न्यायालयाने जी सांगितलेली आहे त्याच्या आधीच्या कोणावरही कारवाई करू नये हे स्पष्टपणे सांगण्यात। नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी 2004 पासून सातत्याने पाठपुरावा करत विधानसभेत वेळोवेळी ही लक्षवेधी मांडून प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचे प्रयत्न केले आहेत। 2010 मध्ये त्यावेळेचे तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख यांनी आदेश काढला की प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करावी। 2014 मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या नेत्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन केले। त्यानुसार 2014 मध्ये मुख्यमंत्र्यांनी ही प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली 2012 पर्यंतची घरे नियमित करण्याचे आदेश दिले। पण ही 20,000 घरे नेमकी कोणती असा प्रश्न आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित केला। लक्षवेधी मांडण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तमाम भूमिपुत्रांच्या वतीने आणि प्रकल्पग्रस्तांच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद देते। आज 2004 वरिष्ठ सभागृहामध्ये ते 2005, 2006, 7, 8, 9, 10 या इतक्या कालावधीमध्ये ही प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करावी म्हणून प्रत्येक वेळी ही मी लक्षवेधी आणली। या लक्षवेधीवर त्या काळचे राज्यमंत्र्यांनी अनेक वेळा अनेक उत्तरं दिली। 2010 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब त्यांनी आदेश काढला की ही घरं प्रकल्पग्रस्तांची नियमित करावी। त्यानंतर 2014 मध्ये आपले सर्वांचे लाडके आणि ह्या महाराष्ट्राचे दूरदृष्टी असणारे मुख्यमंत्री ज्यांना प्रकल्पग्रस्त भेटले त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भूमिपुत्रांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी या सभागृहामध्ये 2014ला निवेदन केलं की ही प्रकल्पग्रस्तांची 20,000 घरं नियमित करण्यात येतील।
पण आम्हाला असा प्रश्न पडला की ही 20,000 घरं नेमकी कुठली? ज्यावेळी 12.5% वाटप सुरू होतं ते जर व्यवस्थित झालं असतं तर या प्रकल्पग्रस्तांनी कधीच गरजेपोटी बाजूला घरं बांधली नसती. ज्यावेळी या सिडकोमध्ये एमडी संजय बाट्याजे आणि जॉईंट एमडी राधा या 2 पदाधिकारी आल्यानंतर तिथे 12.5% वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या व्यवस्थितरित्या सुरू झालं. पण त्याच्या अगोदरच भूमिपुत्रांनी गरजेपोटी घरं बांधली होती. माझा एकच प्रश्न आहे की या सभागृहामध्ये जे उत्तर देण्यात आलेलं आहे या उत्तराचं मी सहमत नाही. कारण याच्यामध्ये दिलेलं आहे की घरं जी बांधतोय त्याला आपण 4 FSI देऊ, त्यांना कस्टलमध्ये वगैरे त्याचं नियोजन करू. गावागावामध्ये पूर्वीपासून लोक दाटीदाटीने राहतात. आपल्याला माहिती आहे गाव बोललं तर ते गावाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं की गावामध्ये गल्ली असतात, रस्ते नसतात, गावामध्ये ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही, आग लागली तर कुठली गाडी जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने हा हे गाववाल्यांचं मूळ गाव असतं. पण आज मूळ गाववाल्यांची व्यवस्था अशी झालेली आहे की आपले पालिकेचे अधिकारी, सिडकोचे अधिकारी त्यांनी जी घरं बांधलेली आहेत पूर्वीच्या मुख्यमंत्री एकच मिनिट नाही एकच मिनिट पूर्वीच्या मुख्यमंत्री सांगितलं 2007 पर्यंतची घरं कायमस्वरूपी करा. आताच्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2012 पर्यंतची घरं कायमस्वरूपी करा. पण ही 20,000 घरं नेमकी कुठली? 31 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत सिटी सर्वे होत नाही तोपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सिडकोला दिले. यांनी वारंवार या सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि मागच्या काळात त्यांच्या पाठपुराव्यामुळे, आग्रहामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला की ही जी घरं आहेत ती घरं कायम करायची. त्या संदर्भात आपण धोरणात्मक निर्णय हा मान्य केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला असं सांगितलं की जोपर्यंत इम्पॅक्ट असेसमेंट आपण करत नाही तोपर्यंत अशा प्रकारचा निर्णय आपल्याला घेता येणार नाही. मग याचं इम्पॅक्ट असेसमेंट करण्याचं काम आपण सुरू केलं. अध्यक्ष महोदय, साधारणपणे पुढच्या 15 दिवसामध्ये इम्पॅक्ट असेसमेंटचा रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त होईल. हा रिपोर्ट प्राप्त झाल्याबरोबर आपल्याला या संदर्भातला GR काढता येईल. पण तो GR काढताना देखील आपल्याला माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल. कारण उच्च न्यायालयाने हेही आपल्याला सांगितलंय की अशा प्रकारचा कुठलाही निर्णय हा ज्यावेळी आपण घेऊ त्यावेळेस तो त्यांच्या निदर्शनास आणून द्यावा लागेल. त्याप्रमाणे हा आपण GR काढू आणि त्यांच्या निदर्शनास ते आणून देऊ. यातला दुसरा मुद्दा महत्वाचा आहे बाउंड्रीच्या संदर्भात. तर साधारणपणे सिडकोने ती बाउंड्री निश्चित केली आहे. पण ती केवळ सिडकोने निश्चित करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी जे काही रहिवासी आहेत, गावातले लोक आहेत, गावठाणातले लोक आहेत, त्यांच्याशी चर्चा करून ही बाउंड्री निश्चित करावी लागेल. अन्यथा तो डिस्प्यूट सॉल्व्ह होऊ शकणार नाही. आणि म्हणून सिडकोला तसे निर्देश आपण दिलेले आहेत. आणि हा GR निघाल्याबरोबर त्या संदर्भात किंवा तो निघताना ज्यावेळेस आपण हायकोर्टापुढे जाऊ त्यावेळी त्या गावकरी मंडळींची चर्चा करून ही जी बाउंड्रीचं जे काही त्यांनी त्या ठिकाणी हद्द ठरवली आहे त्या हद्दीच्या संदर्भातले त्यांचे आक्षेप, दावे किंवा त्यांच्या ज्या काही हरकती, सूचना असतील त्या निश्चितपणे विचारात सिडको घेईल हेही या ठिकाणी सिडकोला त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. त्यासोबत या ठिकाणचा सर्वे देखील करण्याची आवश्यकता आहे. मागच्या काळात सर्वे करायचा प्रयत्न केला तर लोकांनी तो सर्वे काही करू दिला नाही. पण मला असं वाटतं की त्याचं कारणही असं आहे की लोकांना असं वाटतं सर्वे करायला आले म्हणजे आमची घरच पाडणार आहेत. आणि म्हणून आता सिडकोला आपण सांगितलं सिडको सर्वेची एजन्सी फायनल करून ठेवणार आहे आणि GR निघाल्याबरोबर, बाउंड्रीचा निर्णय झाल्याबरोबर हा सर्वे सुरू केला जाईल आणि त्या सर्वेप्रमाणे पुढची कारवाई जी आहे ती उचित कारवाई ही केली जाईल. आमदार ममताताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवरील सिडकोच्या कारवाईला स्थगिती मिळाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळालेला असून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत नमस्कार आणि तुम्ही पाहत रहा MVTV.